नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवरात्रीच्या दिवशी कुलदेवीच्या मंगल कलशाची स्थापना कशा करायची आहे याबद्दल आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। नवरात्रीचा उत्सव वर्षातून 4 वेळा साजरा केला जातो। 2 प्रमुख आणि 2 लहान नवरात्री। अश्विन महिन्यात येणारे नवरात्र शारदीय नवरात्र म्हणून ओळखली जाते। हे 2 प्रमुख नवरात्रांपैकी एक आहे जे संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते। या 4ही नवरात्रांपैकी शारदीय नवरात्र सर्वात लोकप्रिय आणि मोठ्या प्रमाणावर पाळली जाते। नवरात्रीचा 9 दिवसांचा उत्सव अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून सुरू होतो आणि नवमीपर्यंत चालतो। शारदीय नवरात्री दुर्गेच्या 9 रूपांना समर्पित आहे। या 9 दिवसात दुर्गा देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते। श्राद्धाच्या शेवटच्या दिवशी संध्याकाळपासून नवरात्रीची तयारी सुरू होते। यावेळी शेवटचे श्राद्ध म्हणजेच सर्व पितृ अमावस्या 21 सप्टेंबरला आहे। यानंतर 22 सप्टेंबरपासून नवरात्रीला सुरुवात होणार आहे। पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते। वर्षभरात 4 नवरात्र साजरी केली जातात। चैत्र महिन्यात पहिले नवरात्र साजरे केले जाते, दुसरे नवरात्र जून जुलै महिन्यात, तिसरे सप्टेंबर ऑक्टोबर या कालावधीत, तर चौथे नवरात्र जानेवारी फेब्रुवारी महिन्यात साजरे केले जाते। याचपैकी चैत्र आणि शारदीय नवरात्र प्रकटपणे साजरे केले जातात, तर उर्वरित 2 नवरात्र गुप्तपणे साजरे केले जातात। प्रकट नवरात्रात नवदुर्गेची पूजा केली जाते, तर गुप्त नवरात्रात सिद्धी प्राप्त करण्यासाठी विशेष मंत्रांचे जप केले जातात। या काळात देवीच्या महाविद्या स्वरूपाची पूजा केली जाते। नवरात्रीला पूजा कशी करायची हे बघणार आहोत। कलश स्थापना कशी करायची, तर इथं मी साहित्य घेतलेले आहे। फुले, हार, पानं घेतलेले आहेत, कलश घेतलेला आहे, नारळ घेतलेला आहे, कुलदेवीचा फोटो घेतलेला आहे, त्यानंतर मूर्ती किंवा टाक घ्यायचा आहे। इथं मी दुर्गा बिसा यंत्र घेतलेले आहे, 1 रुपयाचं नाणं आणि अक्षता घेतलेल्या आहेत, सुपारी घेतलेली आहे, कलावा घ्यायचा आहे, हळदी कुंकू घ्यायचा आहे, तुपाचा दिवा घेतलेला आहे, एका पाटावर लाल वस्त्र अंथरून घ्यायचं आहे, दिव्याची पूजा करून घ्यायची आहे आपल्याला। इथं मी अक्षता ठेवलेल्या आहेत, अक्षतांवर हळदी कुंकू व्हायचं आहे आणि त्याच्यावर नंतर दिवा ठेवायचा आहे। दिव्याची हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे आणि दिव्याला गंध, अक्षता, फुलं व्हायची आहेत, दीप प्रज्वलन करायचं आहे। यानंतर कुलदेवीच्या फोटोची पूजा करून घ्यायची आहे। कुलदेवीला हळदी कुंकू लावायचा आहे, हार घालायचा आहे, फुलं अर्पण करायचे आहेत, अक्षता अर्पण करायच्या आहेत। कुलदेवीचा कलश स्थापना करण्यासाठी अक्षता ठेवलेल्या आहेत, त्या अक्षतांचं अष्टदल कमल काढून घ्यायचं आहे। अष्टदल कमलावर हळदी कुंकू व्हायचं आहे। कलशावर ओल्या कुंकवाने स्वस्तिक काढून घ्यायचं आहे। स्वस्तिक काढल्यानंतर आपल्याला स्वस्तिकच्या बाजूला उभ्या 2 रेषा ओढायच्या आहेत। कलश पाण्याने भरून घ्यायचा आहे। कलशामध्ये 1 रुपयाचं नाणं, सुपारी, अक्षता, हळद कुंकू आणि फूल टाकायचं आहे। यानंतर कलशाला कलावा बांधायचा आहे। कलश अष्टदल कमळवर ठेवायचा आहे आणि आता आपण यामध्ये 5 विड्याची किंवा आंब्याची पाने लावायची आहेत। यानंतर नारळाची शेंडी वर करून नारळ ठेवायचा आहे। नारळालाही हळद कुंकू लावायचा आहे। कलशालाही गंध, अक्षता, फूल अर्पण करायचं आहे। कुंकू, अक्षता व्हायच्या आहे, फूल अर्पण करायचं आहे, धूप दीप दाखवायचा आहे। तर अशा प्रकारे नवरात्रीमध्ये कुलदेवीच्या मंगल कलशाची स्थापना करायची आहे। कुलदेवीच्या समोर रांगोळी काढून घ्यायची आहे। कुलदेवीच्या मंगल कलशाला साज शृंगार करायचा आहे। नवरात्रीमध्ये नियमितपणे दुर्गा सप्तशतीचे पठण करावे। देवीचे स्तोत्र पाठ नसल्यास रेकॉर्ड लावून किंवा यूट्यूबला लावून तुम्ही ऐकू शकतात। पुरोहितांकडून किंवा अन्य जाणकारांकडून श्रवण करू शकतात। नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशती ग्रंथाचे 1, 3, 5, 7, 9 किंवा 14 पाठ करावेत। नवरात्रीत कलशाची स्थापना करणे शुभ मानले जाते। शास्त्रानुसार असे मानले जाते की कोणत्याही शुभ किंवा शुभ कार्यात कलशाची स्थापना केल्याने सुख समृद्धी मिळते आणि धनधान्याची कमतरता भासत नाही। कलश हे देवता, तीर्थक्षेत्रे, पावन नद्या इत्यादींचे प्रतीक मानले जातात। कलशाच्या मुखात श्री विष्णू, कंठात महादेव आणि मुळात ब्रह्मदेव निवास करतात। यासोबतच कलशाच्या मध्यभागी दैवी मातृशक्तीचा वास असतो। नवरात्रीमध्ये संपूर्ण 9 दिवस देवीचे व्रत, पूजन आणि भजन केले जाते। तर अशा प्रकारे नवरात्रीला आपल्याला कुलदेवीच्या मंगल कलशाची स्थापना करायची आहे।
ही माहिती आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।